प्रश्न फार गंभीर आहे। पूर्ण देशातल्या 351 प्रदूषित नदीमध्ये 53 नद्या या महाराष्ट्रात आहे, म्हणजे 15% नद्या संपूर्ण देशातल्या प्रदूषित नद्या या महाराष्ट्रामध्ये। आणि या उत्तरामध्ये आमच्या विदर्भातील एक महत्त्वपूर्ण नदी म्हणजे वैनगंगा नदीच्या संदर्भातही उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ते नाग नदी शेवटी वाहून वैनगंगेमध्ये जाते आणि ते मग गोसी धरणामध्येच ते पाणी सगळं प्रदूषित पाणी सगळं जमा होतं। आणि म्हणून माझं एक माहिती या माध्यमातून देतो की नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास 520 MLD सांडपाणी नाग नदीच्या माध्यमातून या वैनगंगा नदीमध्ये येत असतं। मागील वर्षांमध्ये 300 MLD ट्रीटेड वॉटर त्या माध्यमातून केलं, हे 2012चे आकडे आहे। 2012 मध्ये मी स्वतः महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि त्यावेळेस प्रदूषण विभागाने जसं ताईंनी सांगितलं की 5 लाख रुपये पर डेच्या प्रमाणे जवळपास 300-400 कोटी रुपयाचं फाईन नागपूर महानगरपालिका आणि NITला करण्यात आलेलं होतं आणि हायकोर्टात या संदर्भातली एक केस सुद्धा झाली होती। त्यानंतर नागपूर महानगरपालिका आणि NITने मिळून जवळपास 100 कोटी रुपयाची बँक गॅरंटी की पुढच्या 5 वर्षात आम्ही 100% म्हणजे नागपूर महानगरपालिका आणि नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजे NMRDA एरियामध्ये एकही कोणतंही पाणी या अशुद्ध पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून वैनगंगा नदीमध्ये जाणार नाही। 5 वर्ष लोटले, 10 वर्ष लोटले, पण फक्त 300 MLD पाणीच प्रदूषित पाणी ट्रीटेड करता आलं आणि ही 100 कोटीची बँक गॅरंटी तशीच पडलेली आहे। ती कुठेही परत रिओक करण्याचं काम त्या पोल्युशन मंडळाच्या माध्यमातून झाले नाही आणि म्हणून माझा या माध्यमातून प्रश्न आहे की जायकाच्या माध्यमातूनही ही प्रदूषित नदी पुनर्जीवित करण्याचं काम होणार आहे आणि 2029 पर्यंत हे करण्यात येणार आहे। पण तोपर्यंत काय उपाययोजना करणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात रोजचं 500,000 MLD पाणी दूषित पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून त्या याच्यात जात असतं। आता असं आहे की नागपूर महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर NMRDA रिजन मोठ्या प्रमाणात विकसित झालेला, मोठ्या प्रमाणात बिल्डिंगा तिथे आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल एरिया झालेला आहे, त्याचंही मोठ्या प्रमाणात पाणी जवळपास 300-400 MLD अतिरिक्त पाणी त्यातनंही त्या नाग नदीच्या माध्यमातून वैनगंगा नदीमध्ये जातं। त्यापुढे ग्रामपंचायतीचे असणार, नगरपंचायतीचे असणार, तेही जवळपास 542 MLD पाणी त्या नाग नदीच्या माध्यमातून वैनगंगा नदीवर जात असतं। मोहदया भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्र आहे, हल्दीराम असणार, भंडारा डिफेन्स फॅक्टरी असणार, NTPC असणार, हे सगळं दूषित पाणी या सगळ्या उद्योगांचं दूषित पाणी या नागनाल्याच्या माध्यमातून वैनगंगा नदीमध्ये जातं। एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक पॉवर विभागाचं एक परिपत्रक आहे आणि त्यात मॅन्डेटरी यूज ऑफ ट्रीटेड सिवरेज वॉटर बाय थर्मल पॉवर प्लांट असं ते 5 मार्च 2020चं पत्र आहे आणि त्या माध्यमातून हे जितकेही थर्मल पॉवर प्लांट आहे ते महाजनकोचं कोराडीचं थर्मल पॉवर प्लांट असणार, खापरखेड्याचं प्लांट असणार, NTPC असणार किंवा भंडाराचं डिफेन्स फॅक्टरी असणार, या सगळ्यांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे की तुम्ही ट्रीटेड वॉटरचा वापर करा, तुम्ही पिण्यायोग्य पाणी किंवा शेतीला उपयोग असणारं पाणी आपण उपयोग करू नका। पण तरीही सरास हे नदीमधनं हे पाणीचा उपसा करतात आणि हे वापर करतात। ट्रीटेड पाणी कुठे किंवा हे नाल्याचं पाणी कुठेही वापर करण्यात येत नाही। या सगळ्या फॅक्टरांवर आपण कारवाई करणार का, हा माझा एक प्रश्न आहे। आणि वैनगंगा नद्यामध्ये औद्योगिक व शहरी सांडपाण्याचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असतं आणि त्या संदर्भातला एक रिपोर्ट निरीच्या माध्यमातून एक अहवाल सादर करण्यात आलेला आहे। वैनगंगा नदीतील पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य आहे। सरकारने या अहवालाचा अभ्यास करून कोणती तातडीची उपाययोजना आखलेली आहे का? नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी आणि पुनर्जीवनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणते ठोस धोरण अवलंबन केलेले आहे का? यासाठी गेल्या 3 वर्षात कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे आणि त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आलेली आहे? या संदर्भात एक वैनगंगा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असलेल्या उद्योगांवर आणि स्थानिक प्रशासन कोणती दंडात्मक कारवाई आतापर्यंत मागच्या 5 वर्षापासून पोल्युशन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि या सांडपाणी प्रक्रियावर आपण काही ठोस पावले या माध्यमातून उचलणार आहे का? आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या वैनगंगा नदीसाठी, वैनगंगा पुनर्जीवनासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर राज्य सरकार कोणती विशेष निधी किंवा योजना तयार करणार आहे का? आणि या भागात मोठ्या प्रमाणात हे जे दूषित झालेलं पाणी हे सुधारण्याकरता, हे रोखण्याकरता काही आपण शासनाच्या माध्यमातून काही उपाययोजना करणार आहे का? धन्यवाद।